नमस्कार. आपण मुलांचा आहार, मुलांची वाढ याविषयी बरेच सेशन्स घेतलेले आहेत. पण मुलांची झोप हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलांचे बिहेवियर किंवा इतर काही वाढी रिलेटेड प्रॉब्लेम हे बऱ्यापैकी मुलांच्या झोपेशी निगडीत असतात. याच विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर अमृता बेडेकर यांच्याशी. अमृता एनेस्थेशियोलॉजिस्ट आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती चाइल्ड स्लीप कन्सल्टंट म्हणून काम करते. या विषयातला ऍडव्हान्स कोर्स तिने केलेला आहे. चला तर मग गप्पा मारूयात अमृताशी आणि जाणून घेऊया मुलांची झोप का महत्वाची आहे आणि मुलांची क्वालिटी झोप म्हणजे नक्की काय. अमृता, चिकूपिकूच्या युट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आजचा जो विषय आहे तो थोडासा नॉर्मल पालकांना माहीत नसलेला असा विषय आहे. मुलांची झोप म्हणजे तसं फारसं लक्ष या विषयाकडे दिलं जात नाही, पण मुलांची झोप हा का महत्वाचा विषय आहे किंवा एकूणच वाढीच्या दृष्टीने, डेव्हलपमेंटच्या दृष्टीने का महत्वाचा आहे याविषयी काय सांगशील? सो मूल जन्माला आल्यापासून ते साधारण 15-16 वर्षाचं होईपर्यंत त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टींविषयी खूप वाढ होत असते. शारीरिक वाढ, मानसिक वाढ, इम्पल्स कंट्रोल शिकणं, सोशल बिहेवियर शिकणं, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये झोपेचा हात असतो. म्हणजे तुम्ही विचार केला तर साधारण 7-8 वर्षाचं होईपर्यंत मूल त्याचं अर्ध आयुष्य झोपेत घालवतं. खरं, बरोबर. सो आपण एका अर्ध्या आयुष्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं की जेव्हा तो जागा असताना किंवा ती जागी असताना त्यांचं वाचन, त्यांचं खाणं पिणं, त्यांची वाढ, त्यांच्याशी इंटरॅक्शन ह्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं, आणि त्या अर्ध्या आयुष्याकडे जे ते झोपेत घालवत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. हे थोडंसं गणित जुळत नाही. बरोबर. सो तसं म्हटलं तर सगळ्या प्रकारचे हॉर्मोन्सचं सिक्रेशन म्हणजे ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशन, कॉर्टिसॉल आणि मेलाटोनिनचं रेग्युलेशन, नंतर लेटर एज मध्ये प्युबर्टीचं रेग्युलेशन, हे सगळं झोपेत घडत असतं. बरोबर. त्यामुळे जे म्हणतात की मुलाची वाढ झोपेत होते ती खरी गोष्ट आहे. बरोबर. हे झालं शारीरिक वाढीविषयी. मग मानसिक वाढीविषयी सुद्धा जे आपलं सगळं आपण दिवसा शिकलेलो असतो त्याची आठवणीत त्याचं कन्व्हर्जन होणं किंवा मेमरी कन्व्हर्जन होणं, मेमरी कन्सॉलिडेशन होणं, एखादी गोष्ट परमनंटली आपल्याला शिकणं, हे सुद्धा झोपेत घडत असतं. ओके. हे सगळे न्यूरल कनेक्शनचं रिव्हिजन झोपेत घडत असतं. बरोबर. त्यानंतर एक व्यवस्थित झोपलेलं मूल आणि व्यवस्थित न झोपलेलं मूल ह्याच्यातला फरक ऍक्च्युली कुठल्याही लहान मुलाची आई सांगू शकते. बरोबर. त्यामुळे बिहेवियर, इम्पल्स कंट्रोल ह्याच्यावर सुद्धा झोपेचा परिणाम पडतो. आणि हे झाले शॉर्ट टर्म मुद्दे, म्हणजे त्या वेळेला घडणारे किंवा वाढीच्या दृष्टीने घडणारे मुद्दे. झोपेचा अनेक लॉंग टर्म गोष्टींशी पण मोठा संबंध असतो. जसं की ऍक्च्युली त्यांना सापडलंय की 20-30 आजकाल जे स्थूलत्व, ओबेसिटी किंवा मधुमेह, डायबिटीसचं प्रमाण आहे त्याचं डायरेक्ट असोसिएशन आहे विथ हाऊ मच यू स्लेप्ट ऍज अ बेबी. त्यामुळे हे सगळे जे मेटाबॉलिक गोष्टी आहेत त्यांचं पण झोपेशी मोठं असोसिएशन आहे. त्यामुळे जितकं लक्ष आपण लहान मुलाच्या आहाराकडे, अभ्यासाकडे देतो तितकंच लक्ष झोपेकडे पण द्यायला पाहिजे. बरोबर. पण आता झोपेकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय किंवा नॉर्मल चांगली झोप हे कसं डिफाईन करता येईल? बरोबर आहे. सो ऍक्च्युली आजकाल आपण कुठलाही प्रश्न पडला तर गुगल करतो, आणि कुठल्याही आई बाबांनी गुगल केलं की या वयाच्या मुलाने किती झोपलं पाहिजे, तर एक तासांमध्ये उत्तर मिळून जातं. बरोबर. की अगदी लहान बेबी असताना 20 तास झोपलं पाहिजे, आणि 6-8 महिन्याचं झाल्यावर 14-16 तास झोपलं पाहिजे, किंवा अजून 1-2-3 वर्षाचं झालं की 12 तास झोपलं पाहिजे. पण या तासांपेक्षा सुद्धा त्या झोपेची क्वालिटी कशी आहे आणि त्याचा दिवसाच्या बिहेवियरवर आणि ह्याच्यावर काय परिणाम होतोय हे बघून आपल्याला कळतं की ती झोप व्यवस्थित होती का, पुरेशी होती का, आणि क्वालिटी त्याची उत्तम होती का. बरोबर. सो नॉर्मल झोपलेलं बाळ सकाळी उठताना, बाळ छोटं मूल, मोठं मूल, कुठल्याही वयाचं, जर व्यवस्थित रात्रीची झोप झालेली असेल तर सकाळी हसतमुख उठतं. बरोबर. शाळेला जायला, हे जे आपण ऐकतो की शाळेला जायला उठतच नाही, तर उठायला त्रास देत नाही व्यवस्थित झोप झालेली असेल. आणि तुम्ही मग बघितलं तर हे अडल्ट एकदम सवय आहे की उठल्यावर थोडं लोळणं, काहीतरी वाचणं बिचणं, मग हळूहळू जाग येणं, मग कॉफी पिणं, हे लहान मूल करत नाही. ते असे आडव्याचे उभे होतात. हे एक नॉर्मल झोपेची साईन आहे. ते लगेच फ्रेश, एनर्जेटिक आणि रेडी टू फेस द डे असे असतात. त्यानंतर दिवसा
किती किती ते झोपतं हे सुद्धा वेगवेगळ्या एजेस वरती रात्रीची झोप व्यवस्थित झाली की नाही ह्याच्यावरच अवलंबून असतं. बर. तर फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेतलं तर 5च्या पुढचं मूल दिवसा झोपत असेल तर म्हणजे त्याची रात्रीची झोप व्यवस्थित झालेली नाहीये. बरोबर. असं म्हणायचं की 5च्या पुढे दुपारच्या झोपेची तशी गरज नसते. ते अडल्ट सारखं झोपतात आता रात्री. बरोबर. त्यानंतर दिवसा जर मूल तुम्ही छोट्याशा कार मध्ये कुठेतरी प्रवासाला गेलात आणि मुलाला झोप लागली ही नॉर्मल गोष्ट नाहीये. बर. सो दिवसाच्या झोप येणं किंवा दिवसा त्याचं वय नसताना नॅप करणं, बरोबर, हे सगळं ऑब्व्हियस परिणाम आहेत झोप न मिळणार. पण झोप न मिळाल्याचे थोडेसे कमी ऑब्व्हियस परिणाम पण असतात. बरोबर. खूप क्लिंगीनेस, की आईला सोडायचंच नाही, बाबाला सोडायचंच नाही, किंवा खूप स्टबर्ननेस, की एखादी गोष्ट अशीच घडली पाहिजे हे इन्सिस्ट करणं. किंवा शाळेचा परफॉर्मन्स हळूहळू कमी होणं. सारखं आजारी पडणं, कारण इम्युनिटीवर पण झोपेचा परिणाम. सो या सगळ्यावरनं आपल्याला बघता येतं की झोप व्यवस्थित होतीये का नाही. बर. याच्याकडे थोडं क्रिटिकली बघणं पण गरजेचं आहे. आपण हट्टी म्हणत करतो याला कारण फक्त स्वभाव किंवा इतर गोष्टी नसून कदाचित झोप पण असू शकते. बरोबर. पण आता हे म्हणताना तू जसं म्हणालीस तसं 5च्या आतलं मूल दुपारी झोप घेणार आहे तर दॅट इज नॉर्मल. सो ऍक्च्युअली नॅप्स किंवा दिवसाची झोप त्याचं एक खूप गमतीशीर गणित आहे की जेव्हा लहान मूल जन्माला येतं त्यांना दिवस आणि रात्र हा फरकच कळत नसतो, कारण त्याच्या पोटात असतं 9 महिने. बरोबर. हळूहळू साधारण 4 ते 6 महिन्याचं झाल्यावर त्याला दिवस आणि रात्र हा हे सायकल कळतं, म्हणजे त्याला आपण सर्केडियन रिदम असं म्हणतो, ते त्याला कळायला लागतं. मग त्याची झोप रात्रीकडे कन्सॉलिडेट व्हायला लागते. 10-12 तास रात्री झोपतं आणि दिवसा 3 वेळा झोपतं. बर. मग हळूहळू थोडं अजून मोठं झालं, 9-10 महिन्याचं झालं की दिवसा ते 2च वेळा झोपतं. मग साधारण 1-2 वर्षाच्या मध्ये ते दिवसा 1 तास झोपायला. बरोबर. आणि 5-6 वर्षाच्या मध्ये ते 3 नॅप पण सोडून देतं. सो हे असं हळूहळू प्रोग्रेशन आहे पूर्ण दिवस जागं राहण्याकडे. बरोबर. हा टप्पा, हे जे टप्पे आहेत हे महत्वाचे आहेत. हे नॅचरली पण होतात आणि काही वेळेला आपल्याला पण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे नॅचरली होतात. म्हणजे मुलं 3 वेळा नॅप करत असताना छोटी मुलगी आता 9-10 महिन्याची झाली की ती ऑटोमॅटिकली शेवटची नॅप घ्यायला नाही म्हणायला लागते. तेव्हा आपल्याकडनं चूक अशी होते की त्याचं कॉम्पेन्सेशन रात्री घडत नाही. सो जेव्हा हे नॅप्स कमी कमी होतात मुलांची पूर्ण 24 तासातली रिक्वायरमेंट बदलत नाही. त्यामुळे जर ते दिवसा कमी झोपत असतील तर ते रात्री कॉम्पेन्सेट व्हायला पाहिजे. बरोबर. आणि जर ते झालं नाही तर हळूहळू त्यांना एक स्लीप डेफिसिट निर्माण होतं की ज्याचे हे पुढे जाऊन हे सगळे परिणाम होतात. बरोबर. याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे की तू या विषयाकडे कशी वळलीस, कारण तू मुळात आधी म्हणजे भूलतज्ञ म्हणून तू ऑलरेडी काम करत होतीस आणि मग अशा वेगळ्या विषयात स्पेशलायझेशन काहीतरी करावं याकडे तुझा प्रवास कसा होता? सो ऍक्च्युली मी भूलतज्ञ तर मी 2010 पासून आहे. 2014 पासून मी इथे काम करते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. मला जेव्हा स्वतःची मुलं झाली तेव्हा माझं एक ऑब्सेशन होतं की त्यांनी वेळेवर झोपावं. आणि हे ऑब्सेशन कुठेतरी माझ्या लहानपणापासून सुद्धा आलं की माझ्या लहानपणी मी जर 9 वाजता झोपायचे आणि 30 वर्षात मुलांची बायोलॉजी बदललेली नाही तर त्यांची झोपेची रिक्वायरमेंट किंवा झोपेची वेळ ही वेगळी कशी असू शकते. बरोबर. त्यामुळे हे माझं एक ऑब्सेशन होतं. आणि मी काही वर्ष UK मध्ये होते, इंग्लंडमध्ये होते, आणि तिथे मी बघितलं होतं की लहान मुलांच्या झोपेविषयी एवढं लक्ष देणं हे तिथे आहे ऍज अ सोसायटी. बरं. लहान मुलांचं बेड टाइम हे 6, 7, 8, 9 ह्या PM मध्येच असतं. म्हणजे कधी तुम्ही लहान मुलाला 4च्या खालच्या मुलाला बाहेर 10 वाजता डिनरला पार्टीला घेऊन गेले असं तुम्हाला बघायलाच मिळत नाही. सो हे तिकडे होतं. तर मला नेहमी असं वाटायचं की आपण ह्या वेळेला झोपलं तर मुलांनी का नाही. बरोबर. आणि अर्ध्या जगाची मुलं 9 वाजता झोपतात तर आपली का नाही. बरोबर. सो या विषयात माझा इंटरेस्ट तेव्हा निर्माण झाला की जेव्हा माझी मुलं लहान मुलांना आणि मग आजूबाजूला बघून मला लक्षात आलं की असेही पालक आहेत ज्यांचा असा विचार आहे पण त्यांना काही लाईफस्टाईल गोष्टींमुळे हे जमत नाही. बरोबर. आणि असेही पालक आहेत ज्यांना याचं महत्वच माहिती नाहीये, ज्याच्यामुळे लहान मुलं 10, 11, 12, 1 किती पण वाजता झोपतायत आणि मग त्यांच्यावर कमी झोपेचे परिणाम होत आहेत. मग हे बघितल्यावर मी आणि माझ्या मुलांना पण एकदा मला असं एक स्लीप कन्सल्टंटची मदत घ्यावी लागली होती ऍट वन पर्टिक्युलर फेज.
अशाच नॅप ड्रॉप करण्याच्या फेजमध्ये. त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती अभ्यास सुरू केला की लहान मुलांची झोप आणि त्याच्या आजूबाजूची लाईफस्टाईल, त्याच्या आजूबाजूचं वातावरण हे कसं बांधायचं. आणि ह्याच्यामध्ये मला 2-3 बाहेरच्या परदेशातल्याच युनिव्हर्सिटीचे कोर्सेस सापडले. भारतात तर असा कोर्स नव्हताच. तर अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये जे कोर्सेस होते ते मला कल्चरली मान्य नव्हते. कारण ते मुलांना एकतर खोलीत झोपवतात किंवा क्रीममध्ये झोपवतात आणि असं म्हणतात की थोडा वेळ रडलं तरी रडू दे, पण त्यांनी आपलं आपलं झोपायचं. हे मला कल्चरली मान्य नव्हतं. मग मला एक ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट सापडलं जे कल्चरली एकदम भारतासारखं होतं की बाजूला झोपलं तरी छान झोपू शकतं, बाजूला झोपलं तरी लवकर झोपू शकतं, ब्रेस्ट फीडिंग थांबवायची गरज नाही वगैरे. अशा सगळ्या आपल्या कल्चरची निगडीत गोष्टी मला त्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडत गेल्या. मी त्यांचं सर्टिफिकेशन केलं. ओके. आणि सध्या आता तू दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तू याची कन्सल्टिंग आणि हे करतेस त्याविषयी. सो मी दीनानाथ मध्ये सध्या भूलतज्ञ पण आहे आणि आठवड्यातले 2 दिवस मी लहान मुलांचं स्लीप कन्सल्टेशन करते. ग्रेट. इथे आई म्हणून मी कसं, पालक म्हणून मी कसं ओळखू शकते की माझ्या मुलाला पुरेशी झोप नाही मिळत आहे किंवा काही प्रॉब्लेम आहेत? बरोबर. सो व्हेरियस साईन्स दिसायला लागतात लहान मुलामध्ये आणि त्याच्यातलं पहिलं साईन म्हणजे आपण झोपेच्याच आजूबाजूचं बिहेवियर बघूया थोडं मुलाचं. की जेव्हा मूल झोपायला जायला, आयदर दुपारी झोपायला किंवा रात्री झोपायला जायला खूप रेझिस्ट करतं, 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावतं. आपण जेव्हा असं म्हणतो की तासभर मी झोपवते पण मूल झोपत नाही, दॅट्स ऍक्च्युअली अ साईन की त्याची झोप पुरेशी होत नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री एखाद दुसऱ्या वेळेपेक्षा जास्त उठणं. आणि हे कुठल्याही वयाच्या बाळांनी मी म्हणते, म्हणजे 6 महिने ऑनवर्ड्स 1-2 वेळेपेक्षा जास्त मुलांनी उठणं, सारखं उठणं की 7-8 वेळा उठलं आणि रडलं, हे नॉर्मल नाहीये. ओके. हे त्याची झोप पुरेशी झालेली असेल तर तसं घडत नाही. ओके. सो बेड टाइम रेझिस्टन्स नंबर 1. नंबर 2 रात्री खूप वेळा उठणं. नंबर 3 सकाळी खूप लवकर उठून बसणं 4-5 अशा वेळांना. तेही कुठल्याही वयोगटातल्या मुलांचं नॉर्मल नाहीये. आणि जेव्हा उठतं तेव्हा रडत उठणं. सो फ्रेश न उठणं किंवा हसत न उठणं किंवा दिवसासाठी रेडी असून न उठणं, त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल नाहीये. सो झोपेविषयी हे 4 बिहेवियर्स कडे लक्ष द्यायचं की रेझिस्टन्स आहे का टू बेड टाइम, रात्री खूप वेळ उठतंय का, सकाळी खूप लवकर उठतंय का, आणि कुठल्याही वेळांना उठताना रडणं, ओरडणं, गोष्टी फेकाफेकी करणं असं घडतंय का. ओके. हे झोपेविषयीचे परिणाम झाले. मग दिवसाच्या बिहेवियरचे परिणाम, आपण मगाशी म्हटलं तसं कुठल्याही वेळेला झोप येणं, ऑड वेळांना किंवा गाडी किंवा दिवसाचं तुम्हाला जर अचानक जाणवलं असेल की खूप क्रँकीनेस वाढलाय 2 वर्षाचा मुलगा, तर ट्राय अँड रिलेट की त्यांनी रिसेंटली नॅप कमी केलीये का, त्याची रिसेंटली झोप नाही झाली का. सो खूप क्रँकीनेस, खूप स्टबर्ननेस, खूप क्लिंगिंग टू बिहेवियर्स, राईट, की अशा गोष्टी पण झोप कमी होण्याचं लक्षण असू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे हे मी ऍक्च्युअली रिसेंटली बघितलंय की अनेक मुलांना शाळा सुरू झाली ना तर उन्हाळ्याच्या सुट्टीत उशिरा झोपलं, उशिरा उठलं, त्यांची झोप होऊन जाते. शाळा सुरू झाली की लवकर उठावं लागतं आणि झोप होत नाही. मग शाळेला जाण्याचा रेझिस्टन्स, अँझायटी हे सगळं तयार होतं. सो दॅट कॅन ऑल्सो बी अ साइन ऑफ झोप पुरत नाही. ओके. आणि चौथी गोष्ट, त्याचा परिणाम मग हळूहळू खाण्याचा क्रँकीनेस, अनेक पदार्थ खायला नाही म्हणणं, कॉन्स्टिपेशन होणं, ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम पडेल. सो हे खूप लेट स्टेजेस मध्ये. सो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि कुठलंही बिहेवियर ह्याच्यातलं दिसलं तर थोडं स्वतःला विचारायचं की झोप पुरेशी होतीये का. हे तर नक्कीच आपण करू शकतो. आणि यासाठी या मुद्द्याला धरूनच काही प्रिव्हेन्शन असू शकतील का, की मुलाची झोप चांगली व्हावी यासाठी काही डूज अँड डोंट्स अशा काही टिप्स सांगू शकशील? ओके. सो मी म्हटलं मगाशी कसं साधारण 4 ते 6 महिन्याच्या मध्ये मुलाला दिवस आणि रात्रीचा फरक कळायला. तर त्या वेळेला मुलाचं सनलाईट एक्सपोजर पुरेसं होतंय ना हे बघायला पाहिजे, कारण की ते रिदम त्याच्यानीच सेट होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इव्हॉल्व्ह अशी झालोय की आपण खूप सूर्याशी निगडीत आयुष्य जगत होतो. त्यामुळे जर लहान मुलांना साधारण 7-8 वाजता झोप आली सूर्यास्त झाल्यानंतर, तर 4 ते 6 महिन्याच्या पुढे त्या बाळाला त्यावेळेला झोपू द्यायचं.
हे त्याची रात्रीची झोप आहे. म्हणजे आता झोपू नकोस, मग रात्री उठून बसेल, 4 वाजता उठून बसेल, असा विचार करायचा नाही. सो 4 ते 6 महिन्याच्या वयाला ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की त्याला पुरेसं ऊन दिवसा दिसलं पाहिजे आणि सूर्यास्ताला झोप आली तर झोपू द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर थोडं अजून मोठं झालं की एक असोसिएशन नावाचा मुद्दा त्याच्यात येतो. म्हणजे जसं खाणं ही एक शिकण्याची गोष्ट असते, तशी झोप सुद्धा शिकण्याची गोष्ट असते. आणि ती काय करत शिकलं बाळ तेच ते पुढे चालू ठेवतं. सो जर 9 महिन्याचं बाळ बॉटल धरून आणि मांडीत हलवताना झोपायला शिकलं तर प्रत्येक वेळा झोपायला त्याला त्याच कंडिशन्स लागतात. बरोबर आहे, हे आपण सगळे झालो. करेक्ट. आणि मग ते नंतर या सवयी सोडवणं खूप कठीण असतं. सो जे काय आपण असोसिएशन्स त्या बाळाला देतोय झोपेच्या आजूबाजूला ते खूप विचार करून द्यायचे की हे मला पुढचे 2 वर्ष करता येणार आहे का. त्यामुळे ऍट द पॉइंट ऑफ फॉलिंग असलीप, झोप येताना किंवा झोप लागताना तोंडात बॉटल असणं किंवा मोशन मध्ये असणं की खूप जोरजोरात मांडी हलवली जाते किंवा त्याला थोपटलं जातंय, हे थोडं अवॉइड करायचं 8-9 महिन्यानंतर. मूल झोपताना ते तुमच्या शेजारी, तुमच्या कुशीत, तुमच्या मांडीत कुठेही असलं तरी स्थिर पाहिजे झोपताना आणि त्याच्या तोंडात काही नको. दूध आधीच देऊन घ्या, बाटली आधीच देऊन घ्या. म्हणजे मग त्याचे असोसिएशन्स डिव्हेलप होत नाहीत की मला वाटणीशिवाय झोपच लागत नाही किंवा मला हलवल्याशिवाय झोपच लागत नाही. आपल्या घरांमध्ये एक तो पाळणा किंवा झोळा असतो, मग तो 2 आणि 3 वर्षाला सोडवणं हे आई बाबांसाठी खूप अवघड जातं. सो अशा सवयी लावायच्या नाही. आणि म्हणते झोप जेव्हा येते तेव्हाच शेजारी झोपून जसं आपण झोपतो तसंच. करेक्ट. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की तुम्ही बाळाला शिकवताय की कसं झोपायचं. सो हा थोडा विचार करून झोपायचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाच्या हेल्थवर आणि बाळाच्या हेल्थवर परिणाम नको असतील तर त्याची झोप ही पुरेशी असली पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. सो अवॉइड एनी लेट बेड टाइम्स आणि सुपर अर्ली मॉर्निंग किंवा रात्री रोजच काही सोशलायझिंग असेल तर यू हॅव टू अवॉइड दॅट, एस्पेशली जेव्हा इतकं लहान मूल आहे की 2 वर्षाच्या खालचं मूल. सो त्याला झोप येईल तेव्हा झोपू देणं हे मुद्दा. याच्यामध्ये मला हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की कुटुंबाचं पण घड्याळाचं गणित कसं आहे. कारण आपणच खूप उशिरा झोपत असो तर आपल्याला ऑटोमॅटिकली वाटतं की अरे मूल पण उशिरा झोपावं म्हणजे आपली पण झोप पूर्ण होईल. तर या केसमध्ये नॉर्मल टायमिंग काय असावं हे पण सांगशील का? कारण तेवढ्या निदान आम्हाला सो तुम्हाला ऍक्च्युली नॉर्मल टायमिंग ऐकून यू विल बी शॉक्ड, कारण आपल्या पिढीत कोणी हे नॉर्मल टायमिंग पाळत नाही. सो 1 वर्षाच्या खालचं मुलं सूर्यास्ताला झोपलं पाहिजे. म्हणजे इथे जर 6:30-7 असेल आपल्याकडे तर दॅट्स बेड टाइम. ठीक आहे. 1 ते 2 वर्षाचं मूल कॅन टॉलरेट 7 ते 8 वर्षाच्या मधलं बेड टाइम. थोडंसं 2 ते 5 वर्षाचे झाले की 8-8:30 हे एक्सेप्टेबल आहे. आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर ऑलमोस्ट 12-13 वर्षापर्यंत 9-9:30 हे मॅक्सिमम बेड टाइम आहे. म्हणजे 10-11-12 या रात्रीच्या वेळा लहान मुलांनी घड्याळात बघायलाच नाही. ओके. पण हे कसं घडवायचं, हे कसं घडवून आणायचं? मी म्हंटल तसं जे सूर्यास्ताला मूल झोपतंय ते ऑटोमॅटिक त्या महिन्याला तसं झोपू द्यायचं आणि त्याची ऑटोमॅटिकली थोडी दिवसाची वेळ जशी टॉलरेट करण्याची वाढत जाते त्याचं 7चं 7:30 होईल, 7:30चं 8 होईल. पण आधीपासून जे 10 असतं त्याचं 10चं 10:30 होईल आणि 10:30चं 11 होईल. सो तुम्ही इनिशियली मूल 1 वर्षाचं खालचं असताना काय टाइम सेट करता त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि मी हेही नाही म्हणणार की तुम्ही त्याच्यासाठी तो टाइम सेट करता, तो ते स्वतःच सेट करून घेतो. कारण सूर्यास्ताला झोपणं हे माणसाचं एव्होल्युशनरी गोष्ट आहे, नॅचरली ते येतं त्याच्यामध्ये. सो आपण फक्त त्याला डिसरप्ट नाही करायचं. आणि जी मुलं आता मोठी आहेत किंवा आता हे आहे बाबा की 5च्या पुढचं मुलं आहे आणि ते तरी 10-10:30 तर त्या केसमध्ये काय करता येऊ शकतं? सो त्या केसमध्ये ऍक्च्युली अशी मुलं माझ्याकडे येतात की जी 11-12-1 अशा वाजता झोपतायत आणि आता आई बाबांना त्यांना लवकर झोपवायचे. मग आम्ही त्यांच्यासाठी साधारण 4 आठवड्यांचा एक प्रोग्राम डिवाइस करतो ज्याच्यात 8 मुद्द्यांवर आपण काम करतो. टायमिंग म्हणजे दिवसाचे वेगवेगळे, एक बेड टाइम रुटीन,
आहार दिवसाचा, कधी कधी काय काय खायचं, झोपेविषयी कसं मुलाशी संवाद साधायचा, त्याच्यानंतर त्याचं सनलाईट एक्सपोजर, डे लाईट ऍक्टिव्हिटी, आउटडोर ऍक्टिव्हिटी आणि स्लीप असोसिएशन, या सगळ्या 8 मुद्द्यांवर आम्ही त्या कुटुंबाबरोबर साधारण 4 आठवडे काम करतो आणि त्यांच्या टार्गेट बेड टाइमला त्यांना मूल झोपायला शिकवतो. हे संपूर्ण कुटुंबाचं हाही मुद्दा महत्वाचा आहे की जर आपण अपेक्षित करतोय की मुलांनी 9:30 पर्यंत झोपावं, तर त्याचा अर्थ सगळ्या फॅमिलीने सुद्धा जवळपास झोपणं गरजेचं आहे. त्यावेळेस आय वुडंट गो दॅट फार, कारण की आजकाल आपल्याकडे म्हणजे अमेरिकन टाइमला काम करायचंय, अशा गोष्टी असतील तर हे शक्य नसेलही. पण कसं आहे, हे चॉईसेस आपले आहेत आणि आपल्याला जे त्याचे हेल्थचे परिणाम होतात तेही आपल्यालाच भोगायचे. बरोबर. पण ती मुलं ही पूर्णपणे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांची बायोलॉजी सांभाळणं ही पूर्ण आपली जबाबदारी आहे. बरोबर. त्यामुळे ते तरी आपण डिस्टर्ब करायला नाही पाहिजे. आपल्या चॉईसेसची जबाबदारी आपण घेऊ शकतो, पण त्या लहान मुलांची ते नाही घेऊ शकत. त्यांना जे परिणाम होणार आहेत त्यांना भोगायचे, त्याची जबाबदारी आपली आहे. बरोबर. त्यामुळे त्यांची झोप ही प्रायमरी आहे आपली. अगदी. हे सगळे मुद्दे तू जे सांगितले ते अगदी महत्वाचे आहेत. पण हे करताना कुठेतरी म्हणजे मला स्वतःला पण माणूस म्हणून अनेक प्रश्न पडले की हे जर करायचं ठरवलं आणि मी हे करणार आहे माझ्या मुलांचे, पण तरीही बऱ्याच पालकांना आणि मला पण असं वाटत होतं की अरे मग माझं लाईफ किंवा माझं सोशल लाईफ असेल तर ते कसं बॅलन्स करायचं, ते काही राहणार नाही का? बरोबर आहे प्रश्न अगदीच. सो हा प्रश्नाचं उत्तर मी अनुभवातनं देते की आमची मुलं अगदी 4 वर्षाची होईपर्यंत 8 वाजता झोपतात आणि ह्याच्यामुळे आमचं सोशल लाईफ ऍक्च्युली काही वाईट होण्यापेक्षा इम्प्रूव्हच झालंय. कसं काय? सो मुलं 8 वाजता झोपतात, मग त्याच्यानंतर मला आणि माझ्या हसबंडला पूर्ण 2 तास मिळतात. आम्हाला वेगळं डिनर करायचं असेल, दुसरे नाही, आजकाल तर सगळं घरी मागवता येतं. डिनर, नेटफ्लिक्स, काही उद्याची तयारी आहे, चोर्स आहेत, आम्हाला काही बोलायचं आमचं, हे सगळं आम्हाला 8 ते 10 मध्ये करता येतं आमच्या बेड टाइमच्या आधी. त्यानंतर आमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना म्हणजे आजी आजोबा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांना माहितीये की आमची मुलं 8 वाजता झोपतात. सो आमच्या बरोबर काही गोष्टी प्लॅन करताना ते आयदर दिवसा प्लॅन करतात की आपण लंचला जाऊ किंवा आपण दिवसभर बाहेर जाऊ लहान मुलांना घेऊन, किंवा ते रात्री आले तर आम्ही दुसऱ्या खोलीत दिवे बंद करून किंवा छोटे दिवे लावून नेटफ्लिक्स, मूवी सगळं करतो. सो ऍक्च्युली आम्हाला हे सगळं करता आलं. दुसरं म्हणजे ते मूल जेव्हा त्याच्या वेळेच्या पलीकडे जागं असतं 8 ते 10, 8 ते 11, हा त्याच्यासाठी क्वालिटी टाइम नसतो. त्यावेळेला ते मूल जरी एनर्जी त्याच्यात वाटत असेल तरी ते क्रँकी असतं, ते अनेक गोष्टींविषयी टँट्रम्स करतं, स्टबर्न असतं. तर त्यामुळे आईबाबांना तो मिळालेला त्याच्याबरोबरचा वेळ हा सुखदायक नसतो. खरं. त्यामुळे ते झोपलंय आणि आपण इतर गोष्टी ऍडल्ट ऍक्टिव्हिटीज करतोय, ह्याच्यात काही हरकत नाही. नक्कीच. हे ऐकून तरी मला चांगलं वाटतं आणि सोपं वाटतं की मूल लवकर झोपलं असेल तर आपल्याला स्वतःला सुद्धा तो मी टाइम मिळू शकेल आणि तो मॅनेज करू शकतो आपण. अमृता, हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर असं वाटतं की हे अगदी महत्वाचं आणि करायचंय पण ऑलरेडी घराचं जे काही क्लॉक आहे ते बिघडलेलं आहे आणि मुलांचं जे टायमिंग आहे ते अलीकडे आणायचं असेल तर काय काय गोष्टी अशा सहज सोप्या आहेत का ज्या करता येतील? तर एक आपण उदाहरण घेऊया की मूल जर 11 वाजता झोपते आणि आई बाबांना वाटतं की, आणि हे बरोबरही आहे की त्या मुलांनी 8:30-9 वाजता झोपायला पाहिजे, तर म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लवकर तुम्हाला त्याला झोपायचं. सो अशा परिस्थितीत तुम्हाला संध्याकाळी साधारण 5-6 वाजता नंतरच्या ऍक्टिव्हिटीज ह्या सगळ्यांविषयी विचार करावा लागतो. म्हणजे त्याला जर खाणं पिणं पहिला मुद्दा घेतला तर जर 10 वाजता जेवण होत असेल घरातलं तर जेवण सुद्धा 8 वाजता आणायचंय, अलीकडे आणायचं. जर ते मूल साधारण 6 वाजता खेळायला जात असेल आणि 8-8:30 वाजेपर्यंत खेळत असेल तर ते 2 तास पण अलीकडे घ्यायचे. सो सगळं हळूहळू अलीकडे घ्यायचे. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण सूर्यास्तानंतर घरी स्क्रीन्स, ब्राईट लाईट्स किंवा खूप आवाज, खूप एक्साइटमेंट, हे सगळं हळूहळू कमी करत जायचे. सो दिवसाच्या शेवटच्या 3-4 तासांमध्ये काय ऍक्टिव्हिटीज घडतात त्या सगळ्या थोड्या पुढे आणायच्या. हे आता मुलाच्या वयाप्रमाणे त्याच्याबरोबर संवाद साधून सुद्धा होऊ शकतं. म्हणजे अगदीच
1 वर्षाचं मुलं आहे तर आईबाबांच्या पूर्ण सांगण्यातच असतं ते की जसं जसं आईबाबा करतील की आईबाबांनी आज 10 वाजताच्या की 8 वाजता जेवायला द्यायला लागले तर ही कॅन एक्सेप्ट. पण जर थोडं मोठं मुलं असेल की 3-4 वर्षाचं मुलं असेल तर त्याच्याबरोबर संवाद साधून की आपण सगळेच आता लवकर झोपणार आहोत, त्याचे हे फायदे आहेत, हे सगळं सुद्धा करता येतं. सो ऍज अ फॅमिली पूर्ण आजी आजोबा आई बाबा मुलं मोठं बहीण छोटे भाऊ सगळ्यांबरोबर हे हळूहळू पुढे आणायचं आणि ह्याचे फायदे मुलाला असतील तर पूर्ण कुटुंबाला होतात. नक्कीच. म्हणूनच मला वाटतं आजचं जे काही आपल्या गप्पा झाल्या त्यातून अनेक मुद्दे अनेक टिप्स आम्हाला मिळाल्या आहेत ज्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर आपण नक्की अमृताला विचारू शकतो, कन्सल्टिंग आहे तिथे पोहोचू शकतो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ती सोय आहे, त्याची माहिती आपण व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा वाटतो एकतर तिला जुळी मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यामुळे ती स्वतः यातनं गेल्यामुळे त्याचं महत्व ते तुला जास्त आहे आणि त्यातनं मुलांमधून मुलांच्या गरजेसाठी तू हा कोर्स केलेला आहे, त्यामुळे त्यातली जेन्युनिटी आणि त्यातलं जे महत्व आहे ते इतक्या छान प्रकारे तू आम्हाला सांगू शकलीस. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी.